chemical reactions of haloalkanes. The C-type elimination reaction. Eliminate म्हणजे वगळणे, काहीतरी काढणे. हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि हॅलोजन. इथे काय लिहिलेलं आहे डी. डी म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आणि हॅलोजिनेशन मायनस HX. मग कुठून मायनस करायचं तर अल्किल हॅलाइड म्हणून. मी जनरल रिएक्शन लिहितो बघा. मी अल्किल हॅलाइडचा फॉर्म्युला लिहितो बघा. ओके, दिस इज अल्किल हॅलाइड. बट if there is alkyl halide having the alpha and beta carbon atom, मी याला पुन्हा एक वाढवून घेतोय बघा, वाढलंय. आता बघा, ज्याला हॅलोजन अटॅच आहे आपण हा हॅलोजन इथे अटॅच करू X, त्याला म्हणायचं अल्फा कार्बन ॲटम, आणि त्याच्या बाजूला लगेच जो आहे त्याला म्हणायचं बीटा कार्बन ॲटम. म्हणजे आपण काय करणार आहोत बघा, X हा ॲटम अल्फा कार्बन ॲटम पासून आणि H हा कार्बन ॲटम, H हा हायड्रोजन ॲटम कोणापासून बीटा कार्बन ॲटम रिमूव्ह करणार आहोत. समजा ऍड केला आपण इथं बी. बी म्हणजे बेस ऍड केला, काय होईल बघा, इथे आपल्याला अशा प्रकारचं मिळेल. ओके, दिस इज द रिमूव्ह, दिस इज द रिमूव्ह. सो देयर आर द टू व्हॅलेन्सीज. ओके, नाउ BH, देयर इज ए प्लस BH. ओके, प्लस X निगेटिव्ह. मग काय फॉर्म झाला, सिंगल बॉन्ड होता कार्बन कार्बन मध्ये, काय आला डबल बॉन्ड आला. म्हणजे इथून पहिल्या जो अल्फा कार्बन ॲटम आहे तिथून X रिमूव्ह झाला आणि लगेच जो आहे बीटा कार्बन ॲटम तिथून हायड्रोजन रिमूव्ह झाला. दिस टाइप ऑफ रिएक्शन इज नोन ॲज एलिमिनेशन रिएक्शन. नाउ द एक्झाम्पल. ओके, वी कॅन टेक C देन आपण इथिल घेतोय बघा, काय होईल, इथे मी H लिहितो, इथे Br लिहितो, द हायड्रोजन लावलं बघा, CH1 H2 H3 CH3 CH2 Br प्लस मी घेतो या ठिकाणी KOH. बघा इथे मी लिहितोय AMC, अल्कोहोल घेतोय. जेव्हा आपण त्या ठिकाणी काय घेतो, ऍक्वस घेतो, तेव्हा OH डायरेक्ट ऍड होतो. ओके, पण हे तसं नाही आहे बघा. मग K आणि H, मग लिहून देतो मी K. ओके, K दिला आणि सोबत घेतला मी Br. ओके, KBr प्लस बघा काय रिप्लेस झाला. ओके, OH आणि हा H म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथे H2O. आता बघा काय वाचलं C. ओके, हा C, नंतर पुन्हा सेकंड. ओके, बघा हा रिमूव्ह झाला, हा रिमूव्ह झाला, एक व्हॅलेन्सी कमी झाली, व्हॅलेन्सी कमी होते म्हणजे डबल बॉन्ड. म्हणजे इथे H, इथे हायड्रोजन आणि हायड्रोजन. पहिल्यांदा हा होता इथिल ब्रोमाइड, बरोबर. आता हा काय झाला मिथेन, इथेन, पण डबल बॉन्ड असल्यामुळे काय होईल, हा इथेन. सो दिस इज द मेन डिफरन्स. जेव्हा आपण ऍक्वस NaOH किंवा KOH ऍड करतो तेव्हा अल्कोहोल मिळतो, पण जेव्हा अल्कलिक KOH किंवा NaOH ऍड करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो, अल्कीन मिळतो. सो दिस इज द मेन डिफरन्स. Reaction, there is a one more reaction. We are going to consider here is a CH3 CH2 CH2 attachment of bromine. Okay, plus we can take here is a KOH, it is a alcohol. Okay, then reaction arrow, there is a formation of two components. Okay, if ज्या ठिकाणी ब्रोमीन अटॅच आहे त्याला समजायचं अल्फा कार्बन ॲटम. मग त्याच्या बाजूला जे हायड्रोजन अटॅच आहे बघा, कार्बन अटॅच आहे त्याला H2 आहे, कार्बन अटॅच आहे. मग आपण काय म्हणू, हा सुद्धा काय असेल बीटा आणि हा सुद्धा काय असेल बीटा. दोन्ही ठिकाणी हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो अकॉर्डिंग टू एलिमिनेशन रिएक्शन. मग याला आपण बीटा 1 घेऊ आणि याला आपण बीटा 2 घेऊ. ठीक आहे. मग दोन प्रकारची पॉसिबिलिटी आहे बघा. पहिली पॉसिबिलिटी आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 प्लस काय झालं बघा, इथून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला, पहिला कंपोनेंट मिळाला. इथे तुम्हाला मिळेल KBr प्लस H2O. ओके, 1 2 3 4 असल्यामुळे ब्यूट पहिला कार्बन डबल ॲटम आहे म्हणून ब्यूट 1 EN. सेकंड पॉसिबिलिटी बघा, इथून रिमूव्ह करू आपण, मग काय मिळेल CH3 बघा, नंतर
CH, नंतर डबल बॉन्ड CH, नंतर सिंगल बॉन्ड CH2 प्लस पुन्हा यस H2O प्लस KBr. इथे काय फरक आहे बघा, पुन्हा इथे ब्यूट. ओके, पण पहिली दुसऱ्या पोझिशनला काय आहे डबल बॉन्ड. म्हणजेच एखाद्या अल्किल हॅलाइड मध्ये दोन दोन समजा बीटा कार्बन ऍटम असतील तर कोणता कंपोनेंट फॉर्म होणार, दोन्ही फॉर्म होणार. एक ब्यूट ENE आणि एक ब्यूट 2NE या ठिकाणी फॉर्म झालेला आहे. पण मोस्ट प्रेफर्ड कोणता असणार आहे, तर मोस्ट प्रेफर्ड तो असेल ज्याला नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त असतील. बघा इथे किती आहे, अल्किल ग्रुप किती आहे 2 आहे, बरोबर आहे. आणि इथे समजा किती आहे आता 1 आहे. म्हणजे सर्वात जास्त जो फॉर्म होणारा कंपाऊंड असेल तो ब्यूट 1NE राहील की ब्यूट 2NE राहील, ब्यूट 2NE. that rule was given by Zeth. Okay, the name of the scientist Zeth. Hence this rule is known as the Zeth rule under the elimination reaction, that is the dehydrohalogenation reaction. Reaction with metals. Okay, पहिल्यांदा आपण घेणार आहोत या ठिकाणी नंबर 1 रिएक्शन विथ Mg मेटल. Mg म्हणजे मॅग्नेशियम. याला आपण ग्रिग्नार्ड काय म्हटलं बघा, ग्रिग्नार्ड रिएजंट, ग्रिग्नार्ड रिएक्शन असं आपण म्हणतो. जनरल रिएक्शन कशी होणार, पहिल्यांदा आपण काय घेत असतो RX. मग कोणासोबत रिएक्शन आहे मॅग्नेशियम सोबत. इथे अतिशय महत्वाचं काय असते ड्राय इथर इंटरमिजिएट आहे हा. मग काय मिळेल तुम्हाला RMgX. ओके, हा आहे अल्किल हलाइड. इथे तुम्हाला मिळेल अल्किल मॅग्नेशियम देन हलाइड. Alkyl magnesium halide is known as Grignard reagent. Example घेतोय आपण. In example CH3Br plus magnesium metal in a presence of dry ether. Okay, then CH3MgBr, the formation of methyl magnesium, okay, bromide. So this is the reaction associated with Grignard reagent, ether. Okay, then there is a formation of RR plus NaX. बघा किती आर आहे ट्वाइस. मग इथे ट्वाइस घेऊ. एक्स सुद्धा काय झालं ट्वाइस म्हणून ट्वाइस. मग इथे काय येऊ 2 टाइम्स Na. ओके, दिस इज अल्किल halide. ओके, डायईथर. देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ alkane. ओके, एग्जांपल we can take twice CH3Br plus twice Na in presence of dry ether. Then there is a CH3 plus NaBr. बॅलन्सिंग करा. हा ट्वाइस बरोबर आहे. हा होईल मिथिल ब्रोमाइड. इथे तुम्हाला काय मिळेल मिथिल म्हणजे काय होईल तुम्हाला मिळेल इथेन. ठीक आहे. आणि दोन्ही जर मोठे घेतले तर ट्वाइस C2H5Br plus twice Na. It gives in presence of dry ether C2H5 plus twice NaBr. इथे बघा जो आपण घेऊ त्याच्या काय मिळेल डबलच मिळेल. इथे आहे हा इथिल ब्रोमाइड
तुम्हाला इथे काय मिळणार, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, नॉर्मल ब्युटेन. ओके. अँड वन मोर रिएक्शन वी हॅव नाउ एक्सप्लेन हियर. दोन एक्झाम्पल घेतले होते ते सारखेच होते अल्किल हॅलाइड. आता आपण डिफरंट घेऊन बघू. बघा मी पहिला घेतोय CH3Br, दुसरा घेतो C2H5Br. कोणत्या हेडिफाय रिएक्शन होईल, ड्राय इथर. कोणता मेटल घ्यायचा आहे मला, Na मीन्स सोडियम मेटल. बघा रिएक्शन कशी होईल, पॉसिबिलिटी बघा, 3 पॉसिबिलिटी आपल्याकडे. समजा याच्यासोबत हाच जर मिक्स झाला तर मग CH3 आणि CH3. ओके. याच्यासोबत हा जर मिक्स केला तर काय होईल, CH3 नंतर CH2 नंतर किंवा आपण डायरेक्ट घेऊ शकतो इथे. ओके. बघा डायरेक्ट घेऊ, CH3 then C2H5. ओके. इन्स्टेड ऑफ CH3 CH2 CH3 असं घेऊ शकता तुम्ही त्याला. बघा तिसरी पॉसिबिलिटी, याच्यासोबत हाच मिक्स करू म्हणजेच काय होईल, C2H5 और याला तुम्ही असं लिहू शकता CH3 CH2 आणि CH3. बघा 2 कार्बन ऍटम आहेत म्हणजे तुम्हाला काय मिळालं, इथे इथेन मिळालं. दोन्ही जेव्हा डिफरंट ऍड केले तेव्हा. ठीक आहे. इथे हे बघा 1 2 3 म्हणजे हा काय होईल, प्रोपेन. बरोबर. आता किती आहे बघा, 2 आणि 2 4. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. बघा इथे तुम्हाला मिळेल नॉर्मल ब्युटेन. म्हणजे सेम अल्किल हॅलाइड जर तुम्ही ऍड केलं, ओके, त्यानंतर त्याचे डबल मिळते. बरोबर. पण दोन्ही जर डिफरंट ऍड केले तुम्ही, आहे की नाही, दोन्ही जर डिफरंट ऍड केले तर एकदा याचाच कंपोनेंट हा मिळतोय, एकदा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून प्रोपेन मिळेल आणि याच्यासोबत सेल्फ लिंकिंग म्हणजे काय मिळेल तुम्हाला, नॉर्मल ब्युटेन मिळेल. In this way, we can explain the reaction with metals. One is a Grignard reagent and another is the Wurtz reaction. In Grignard reagent, magnesium metal we can use. In a Wurtz reaction, we can use the sodium metal.